डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के अवसर पर हिंगोली लोकसभा के कलमनुरी में कई स्थानों पर वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर बीडी चौहान की फोटो के साथ जयंती की शुभकामनाओं के बैनर लगाए गए हैं, परंतु ये बैनर ना ही वंचित बहुजन आघाड़ी के किसी पदाधिकारी कार्यकर्ता की ओर से ना ही वंचित के उम्मीदवार डॉक्टर बीडी चौहान की ओर से लगाए गए। ये बैनर बिना अनुमति के विरोधियों की ओर से लगाए जाने की बात वंचित बहुजन आघाड़ी के कलमनुरी तालुका अध्यक्ष राजू कामड़े ने हिंगोली टुडे से कही। साथ ही इसे विरोधकों की साजिश बताते हुए लगाए गए बैनरों को लेकर रविवार 14 अप्रैल को चुनाव विभाग से शिकायत कर इस मामले की जांच करने व दोषियों पर कार्रवाई करने की मांग भी ज्ञापन के माध्यम से की है। 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण साहेब व पक्षाच्या माध्यमातून पूर्ण कळमनुरी तालुक्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। पण या बॅनरचा उमेदवारांचा व वंचित बहुजन आघाडीचा काही तीळमात्रही संबंध नाही, कारण सदरील बॅनर जे लावण्यात आले ते कोणत्याही पद्धतीच्या परवानगीत लावण्यात आलेले नाहीत आणि सदरील बॅनर हे उमेदवारांनाही माहीत नाहीत कोण लावलेत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत नाही कोण लावलेत। त्यामुळे हे सदरील बॅनर हे विरोधकांनी आम्हाला फसवण्यासाठी, आचारसंहिता भंग होण्यासाठी, आमच्यावर कारवाया व्हाव्यात याच्यासाठी एक सुंदर अशी खेळी विरोधकांनी आमच्यासोबत खेळलेली आहे। पण तात्काळ आम्ही त्यांची दखल घेऊन कळमनुरी निवडणूक विभाग येथे लिखित तक्रार केलेली आहे की सदरील शुभेच्छांचे जेही बॅनर लावण्यात आलेले आहेत ते आम्ही लावलेले नाहीत। शुभेच्छांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा आम्ही राबवलोत असं विरोधकांना दाखवायचं होतं, पण त्यांची खेळी आम्ही हाणून पाडलेली आहे। आणि विरोधकांनाही सांगू इच्छितो की तुम्ही एक खालच्या दर्जाचं राजकारण करण्यापेक्षा, ह्या खेळा करण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानामध्ये या, मैदानामध्ये खेळा। जनतेला सगळा तुमचा चेहरा माहीत झालेला आहे की तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता। बापाला बाप म्हणणं झालेत, लेकाला लेक म्हणणं झालेत, घरातले राहिलेले नाहीत, बाहेरचे राहिलेले नाहीत। आणि ह्या खेळ्या वंचित बहुजन आघाडी सोबत खेळू नका। दंड ठोकून आम्ही मैदानामध्ये उभे आहोत, तुम्ही दंड ठोकून या। जनता येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवेल। या कारणावर माझ्या तालुक्यातल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की सदरील जेही बॅनर लावलेले आहेत त्यावरती पक्षाचे लोगो आहेत, विजयी करा म्हणून लोकांना आव्हानित केलेलं आहे। पण हे बॅनर विरोधकांनी आपल्याला फसवण्यासाठी लागलेले आहे, याचा वर वंचित बहुजन आघाडीचा तीळ मात्रही संबंध नाही व याची गांभीर्याने दखल प्रशासनाने, शासनाने घ्यावे यासाठी लेखी तक्रार देखील आम्ही केलेली आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती देखील करतो।